जो इंस्टाग्रामवरती परत एक त्यांचं एक रील आलं, त्यामध्ये त्यांनी असं संबोधलं आहे की परत एकदा काही चावट कार्ट्यांनी शरारती बच्चे इन्होंने मेरी माँ को गाली दी, ये संस्कार नहीं होते. यावरती तुम्ही काय सांगणार? मी मागची 25 ते 27 वर्ष राजकारणात आहे. लहानपणी आमच्या शाळा कॉलेजच्या काळामध्ये दोन मुलांची मारामारी झाली की एक मुलगा क्लास टीचरला तक्रार करायचा की किसने मेरे माँ के ऊपर गाली दी करके. देशाचा पंतप्रधान हे बोलताय दुर्दैव आहे. लहान मुलाला लाजवल असं कधी बघा. म्हणजे काल त्यांनी काल रात्री 12:30 जो व्हिडिओ पोस्ट केला ज्याच्यामध्ये मेरे माँ को गाली दी गई असे जे बोलतात, म्हणजे देशाचा पंतप्रधान इतका हातबल आहे आणि इतका नाही का बालिशशाळी करत असेल, देशाने काय त्याच्यातून नाही का आदर्श घ्यावा किंवा त्या पंतप्रधानाला किती मोठं किंवा छोटं समजावं. आता याची आत्मचिंतन करण्याची वेळ प्रत्येक भारतीयावर आली आहे. पण पंतप्रधानांनी हा बालिशपणा सोडून या ठिकाणी लोकशाहीमध्ये होणाऱ्या आरोपांना टीकांना खिलाडी वृत्तीने घ्यावं. निश्चित त्यांच्या आईचा सन्मान केला गेला पाहिजे. त्यांच्या आईच्या बाबतीत कुणीच बोललं नाही पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. पण जर 4-2 लोकांनी चुकीचं बोललं असेल तर त्याचं भांडवल पंतप्रधानांनी करू नये एवढी पुणेकरांची वतीने माझी पंतप्रधानांना विनंती आहे. दुसरं एक त्यांनी सांगताना त्याच व्हिडिओमध्ये त्यांनी असंही प्रबोधन केलेलं आहे की आपण जेव्हा काही गोष्टी सांगत असतो तर अनिश्चितपणे आपल्या तोंडावरती म्हणजे हमारी बोलते बोलते जबान के बीच जबान जो है हमारे दांतों तले आ जाती है तो उसको चबाया नहीं जाता. तर हे नक्की कशावरती ते इशारा करून ते बोलत होते असं काय वाटतं आपल्याला? याचा अर्थ असा आहे की आपण केलेल्या चुका ज्या आहेत त्या चुकावर नाही का विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांनी देशाने पांघरून घालावं अशी त्यांची त्याच्यामध्ये माफक अपेक्षा असेल. म्हणजे याचा अर्थ जीप म्हणजे त्यांचं पोलीस खातं, म्हणजे जीप म्हणजे त्यांचं गृह खातं, जीप म्हणजे त्यांचे अमित शहा, त्या जिभेला चावू नका अशा प्रकारची ते भाषा करण्याचा अर्थ घाबरलेले पंतप्रधान या सगळ्या प्रकरणावर पडदा घालण्याकरता काहीतरी छातून वाचून उदाहरण देतात. ते देशाचं दुर्दैव. आणि अजून एक प्रश्न दादा शेवटचं की आज अमित शहा हे गृह खात्यामध्ये सर्वसर्वी आपल्या देशाचे होम मिनिस्टर म्हणून आज त्यांचं पुण्यामध्ये आगमन आहे. तर पुणे हा विद्येचं माहेरघर असं सांगितलं जातं. पण आपल्याला असं वाटत नाही की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा देऊन आणि दुसरा त्यांनी नवीन एज्युकेशनचे मिनिस्टर त्यांचाही एक टेंटेड इतिहास आहे जसं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. असं ठेवूनही जेव्हा राहुल गांधींनी विद्यार्थ्यांना संबोधन केलं त्यांनी असं सांगितलं की नरेंद्र मोदी इज द पास्ट अँड द पास्ट कॅनॉट थिंक अबाउट द फ्युचर अहेड. यावरती त्यांना काय वाटतं? कारण जे आपले जेवढेही जनजी आहेत त्यांना फार सुंदर ह्या गोष्टी वाटतात. दृष्टीने आज अमित शहा किंवा नरेंद्र मोदी पास्टच झालेले आहेत. कारण की त्या पास्टनी या तरुणांना खूप खोटी स्वप्न दाखवलेली, पण ती स्वप्न कधीच प्रत्यक्षात उतरली नाही. त्यामुळे या पास्टने आपल्याला फसवलं. की वस्तुस्थिती मान्य राहुलजी गांधी हे देशाला सांगतायत, त्याच्यात तथ्य आहे. आणि मला असं वाटतं की येणाऱ्या काही दिवसांमध्ये पुण्यातली महाराष्ट्राची देशातील जनता निश्चित नरेंद्र मोदी यांना अमित शहाला पास करतात. धन्यवाद दादा. शिंदे आहेत. तर आपण जाणून घेऊया सरांच्या काही गोष्टी. नमस्कार सर. सर आता आपण हा आंदोलन आता आक्रमक करत आहेत. काँग्रेस हा पूर्ण देशभरामध्ये आता त्यांचं वाक्य त्यांनी म्हणजे एक प्रकार आहे की आता काही झालं तरी गृहमंत्र्यांनी यावरती जबाबदारी घ्यावी. जे काही 20 जुलैला जंतर मंतरवरती मुलांवरती लाठीचार्ज झाले, पॅलेट गन चालले. तर मला एक गोष्ट विचारायची अशी होती की एक सर्वसर्वी आपण या पक्षामधून काय असं सांगू इच्छिता? कारण गृह खात्यात त्यांना त्यांच्या आदेशाशिवाय मुलांवरती असा हल्ला होणं शक्य नाही. तर या गोष्टीवरती आपण काय सांगू इच्छिता? तुम्हाला एक गोष्ट लक्षात असेल, स्वातंत्र्यपूर्वी काळामध्ये जनरल डायर सुद्धा असंच म्हणत होता की मला माहित नाही गोळ्या कधी चालल्या. म्हणून त्या काळात आम्ही जनरल डायर पाहिला नाही. पण जनरल डायरच्या रूपामध्ये ह्या टाइमातले जनरल डायर म्हणजे अमित शहा असेल. लोकशाहीमध्ये गृहमंत्री कसा नसावा याचं उत्तम उदाहरण जर कोणतं असेल तर ते अमित शहा आहेत. अमित शहानी ज्या पद्धतीने मुलांवर 12 वर्षाच्या मुलींचे कपडे फाटेपर्यंत, काठीला खिळे मारण्यापर्यंत आणि साध्या वेशामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी मुलांवर लाठीचार्ज करावा, एवढं वाईट दिवस ब्रिटिशांच्या काळात कोणी पाहिलं नसेल. त्या पद्धतीने अमित शहानी केलेलं आहे. त्यांचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. त्यांना पाय उतार व्हावंच लागेल आणि ते अकाउंटेबिलिटी त्यांना द्यावीच लागणार. जसं आपण हे बघतोय की या सरकारामध्ये अकाउंटेबिलिटी ही शून्य आहे असंही सांगण्यात येतं. मग त्यांचा पाय उतार जरी झाला तरी जे रात्री पंतप्रधान येऊन रील्सवरती रील बनवतायत, मुलांना जेन्झींना फ्रेंड्स असा शब्द वापरतायत आणि दुसरीकडे त्या मुलांवरती रात्री बिना परवाना महिलांना अटक केली जाते, त्यांच्यावरती FIR केली जाते, त्यांना नको त्या गोष्टीचे नोटिसेस पाठवले जात आहेत, त्यांना ऑनलाईन हरासमेंट झालाय. याबद्दल आपण काय सांगणार? क्रोनॉलॉजी समजून घ्या. 27 वर्षामध्ये
मुख्यमंत्री आणि पंतप्रधान असताना मोदींनी कधी बॅकफुटवर आले नाही, कधीही प्रेस कॉन्फरन्स ओपनली घेतली नाही. त्यांना पहिल्यांदा घ्यावं लागलं. आता हे तरुण पिढी आणि मतदार जागृत झालाय, त्यांची पालक जागृत झाले. आता त्यांना प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यावं लागेल आणि जे जे दोषी असेल त्यांना अकाउंटेबिलिटी करावी लागणार. हे त्याचं उत्तम उदाहरण जंतर मंतर आहे. धन्यवाद. तर आपण पाहिलात की अरविंदजी शिंदे यांनी आपल्याला काही त्यांच्या अचूक गोष्टी त्यांनी प्रबोधन. धन्यवाद. व्हॉइस महाराष्ट्र चॅनल ब्युरो चीफ शमीम पठाण.